नमस्कार मित्रांनो, मी सुदीप तुमचं स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलोय शिपूरमध्ये। तर आता गेले काही दिवस अनेक मैदानं अशी थंड होती, म्हणजे मैदानं कुठं काही निघत नव्हती बऱ्यापैकी। पण आता शिपूर ग्रामस्थांनी एक भव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन केले। तर येत्या 14 तारखेला येत्या रविवारी जे मैदान आयोजित केले त्या संदर्भात आपण आता मुलाखत घ्यायला आलोय। तर आता आपण पंच कमिटीची मुलाखत घेणार आहे। तर त्यांना विचारूया नेमकं गट कोणते असणार आहेत, किती गटात हे मैदान पार पडणार आहे, त्याचप्रमाणे पट्टा कसा असणार आहे, तसेच मैदानाचे नियम व अटी काय असतात, ही संपूर्ण आता माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे। तर आपण आता सुरुवात करूया। तर दादा पहिलं तुमचं नाव सांगा। माझं नाव शिवाजी श्रीकांत महाडिक। तर आता हे मैदान कशानिमित्त आयोजित केले काय? आम्ही हे मैदान आमच्या गावची लक्ष्मी देवी यात्रा होती, यात्रेनिमित्त आम्ही मैदान आयोजित केलेलं आहे। तर आता हे मैदान आपण आता सगळी बक्षीस बघूया। तर आता गट किती आहेत यामध्ये आता या मैदानाला? ह्यात 4 गट आहेत। जनरल अ गट आहे। अ गटाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 75,000, तृतीय क्रमांक 51,000। आता दुसरा गट ब गटाचं 51,000 प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 31,000, तृतीय क्रमांक 21,000। आदत गटचं प्रथम क्रमांक 21,000, द्वितीय क्रमांक 15,000 आणि तृतीय क्रमांक 10,000। आणि आता अजून एक गट चौथा गट काय झालंय, आमचं त्या जाहिराती म्हणजे थोडं प्रिंटिंग मिस्टेक झाल्यामुळं आम्ही आता दुसरा चौसा गट त्या मिस्टेक मुळे ते राहिलेला आहे। प्रथम क्रमांक 10,000, दुसरा चौसाच, द्वितीय क्रमांक 7,000 आणि तृतीय क्रमांक 5,000। तर मित्रांनो, एकूण 4 गटात मैदान पार पडणार। तुम्ही आता बघितलं बक्षिसाचं वितरण तुम्ही बघितलं असाच। तर पहिला असणार आहे अ गट असणार आहे, जनरल अ गट, दुसरा असणार आहे ब गट असणार आहे, तिसरा असणार आहे आदत गट असणार आहे आणि चौथा असणार आहे दुसरा चौसा गट। तर जे ब गट जे चुकून पडलेलं, तर तिथं ही प्रिंटिंग मिस्टेक कमिटीने आता म्हणजे जाहीर सांगितले की तिथं दुसरा चौसा असणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर दिवस कमी असल्यामुळे गाड्या नोंद करून घ्या तुम्ही। तर ऑनलाईन नोंद होऊ शकतात गाड्या, काही ते पट्ट्यावर यायचंय। फोनवरती आपण नंबर दिलेला आहे जाहिरातीमध्ये, त्या नंबरवरती गाड्या नोंद करून घ्या। बरोबर। आता 1 लाख रुपयाचं बक्षीस आहे, म्हणजे आता हे मैदान हे जाय परवानगीचं असणार, बरोबर? सर्व शासकीय नियमाप्रमाणे मैदान। मग आता शासकीय नियमाप्रमाणे मैदान आहे म्हणल्यावर त्याला काय डॉक्युमेंट्स कोणती लागणार आहेत ही संपूर्ण माहिती? त्याला डॉक्युमेंट जे बैल पळणार आहेत त्यांचं लंपी सर्टिफिकेट, बरोबर, गाडी मालकाचे किंवा जे हे चालवणार आहेत त्यांचे आधार कार्ड, दुसरी गोष्ट बैलांचे फोटो, जी काय जाहिरातीमध्ये आपण ते सर्व दिलेलं आहे त्या जाहिरातीच्या नियमाप्रमाणे त्यांनी ती कागदपत्र घेऊन यावेत। तर मित्रांनो, हे मैदान शासनाच्या परवानगीचं मैदान असल्यामुळे त्यांना कंपल्सरी कागदपत्र ही द्यायला लागतात, कारण ही शासनाला जमा करायला लागतात। त्यामध्ये लंपीचं सर्टिफिकेट असणार आहे बैलाचं, तसेच बैल मालकाचं आधार कार्ड, गाडीवानाचं आधार कार्ड, बैलाचं फोटो आणि मालकाचं फोटो, अशी एकूण डॉक्युमेंट्स लागणार आहेत। आता आपण मैदानाचे नियम अटी बघूया। तर मैदानाचे नियम अटी काय असतील? आता नियम जे शासनाचे नियम आहेत ते सर्व नियम लागू आहेत। शासन आता कसं आहे, त्यात कोण नवीन नाही, सगळी दोन्ही खेळाडू आहेत, आम्हीच नवीन आहे। जे काय असेल आता शिपूरचे असतील, डोंगरवाडीचे असतील, ही राऊंडातली सगळी प्रतिष्ठित आहेत। त्यांना जे पंच झालेले आहेत, शिवा नाईक असतील, मोहन हेगडे असतील, किंवा प्रशांत कदम, अमर सूर्यवंशी, उत्तम कदम, हे जे लोक आहेत ही पुढे होऊन सगळं पंचांचा निर्णय शेवट अखेरचा राहील आणि शासकीय नियमानुसार मैदान पार पाडतील, बरोबर। तर आता कोणत्याही प्रकारची बॅटरी मेजॉरिटी इथं चालणार नाही, कमिटीने तसं सांगितलंय। पण तर कुठल्याही प्रकारची बॅटरी मेजॉरिटीचं हे मैदानच नव्हतं, कारण डोंगरवाडी पट्टा, शिपूर पट्टा हे सगळ्यांना काय वेगळं सांगायला लागत नाही, इथं मैदानी रास्त होते आणि रास्तच होणार। तर आता नियम अटी बघितल्या, सगळं बघितलंच। तर पट्टा आपण ह्या व्हिडिओच्या शेवटला आपण घालणार आहे, जेणेकरून बैल मालकांना तिथूनच गाड्या नोंद करणं सोपं जाईल। तर त्यासाठी पट्ट्याचा व्हिडिओ पण पुढे असणार आहे। तर मित्रांनो, ही होती पंच कमिटीची मुलाखत, यायला विसरू नका। येत्या 14 तारखेला मैदान पार पडणार आहे। आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, बक्षीस वाटप हे आता कधी असणार आहे ते पण विचारूया आपण। बक्षीस वाटप हे संध्याकाळी कार्यक्रमाच्या ठिकाणी असणार आहे, म्हणजे मैदान झाल्यावर लगेच काय नसणार? मैदान झाल्यावर लगेच नाही। दुसरी गोष्ट म्हणजे हे आपले प्रमुख पाहुणे म्हणून समित दादा कदम, जनस्वराज पार्टीचे प्रदेश अध्यक्ष, यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, बरोबर। हे ते उद्घाटन झाल्यानंतरच बैलगाड्या राऊंड सोडण्यात येईल, बरोबर। आणि आपण टायमिंग जाहिरातीवरती 1 वाजताचं दिलेलं आहे, तरी 1 वाजतापर्यंत उपस्थित राहावी हीच विनंती।
बरोबर. तर 14 तारखेला 1 वाजता समीर दादांच्या हस्तेच मैदानाचं उद्घाटन होणार आहे. तर मैदान दादा आले आले लगेच चालू होईलच आणि बक्षीस वितरण हे संध्याकाळी कार्यक्रमाच्या वेळी देण्यात येणार आहे. त्यामुळं गाडी नंबर झाल्यावर इथं कुठल्याही प्रकारची काही गडबड करू नका असा. आणि इतर प्रेक्षक आता उन्हाचं जरा ताव असल्यामुळे प्रेक्षकांसाठी कमिटीनं पाण्याची त्यांनी व्यवस्था केलेली आहे. त्यांच्या परीने जे काही शक्य होईल प्रेक्षकांची सोय करायसाठी तर ती त्यांनी त्यांच्या परीने केलेलं आहे. तर कमिटीचा आभार आहेत आणि तुम्ही पण यायला विसरू नका. धन्यवाद. खरं.